नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तरी मित्रांनो, आपण आता प्रत्येक वेळी नवीन नवीन विषयावर बेसिक गोष्टींवर सध्या बोलतोय आणि त्याच्याबद्दल मी छान छान व्हिडिओ बनवतोय. तरी या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही व्हिडिओ हवे आहेत तर त्या तुम्ही मला नक्कीच सांगा. कुठलेही विषय तुम्हाला हवे असतील तर त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवीन. आणि तरीच आत्तापर्यंत बनवलेल्या काही बेसिक्स व्हिडिओ आहेत किंवा तुम्हाला त्याच्यातून नक्कीच चांगली माहिती मिळण्यास मदत होईल अशा व्हिडिओ पण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल नॉलेज भेटण्यास नक्कीच मदत होईल. तर आज आपण एक अशा छान विषयावर बोलणार आहे की सध्या प्रत्येक जण ऐकतोय की बऱ्याच कंपन्यांचे बायबॅक्स ऑफर येत आहे. आता हे बायबॅक म्हणजे काय, का कंपनी बायबॅक करते, ह्याचं रिझन काय असतं, तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला पुन्हा एकदा पाहू आज व्हॉट इज बायबॅक, म्हणजे बायबॅक म्हणजे काय आणि कंपनी कशासाठी करते. तर तत्पूर्वी आपण पाहू बायबॅक म्हणजे काय. आता प्रत्येक जणाला प्रश्न पडतो की बायबॅक म्हणजे काय. तर बायबॅक म्हणजे असं काय वेगळं नाही. बायबॅक म्हणजे काय, तर बायबॅक मीन्स कंपनी रिपर्चेस अवर ओन शेअर्स फ्रॉम एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. म्हणजे काय, कंपनी स्वतःचेच शेअर्स तिच्याच गुंतवणूकदारांकडून परत घेते, की ज्यांनी शेअर्स घेऊन ठेवलेले असतात त्यांच्याकडून परत घेते. आता परत घेते म्हणजे थोडा चढ्या भावानं घेणार. मार्केट रेटनं जर कोण मागितलं तर देईल का, नाही. मग ते थोडी प्रीमियम ऑफर दिलेली असते, म्हणजे मार्केट प्राइसपेक्षा थोडी एक वाढवलेली किंमत असते. ती प्रीमियम किंमत जी असते ती कंपनी ठरवते. प्रीमियम म्हणजे काय, तर मार्केट प्राइसपेक्षा थोडी जास्त प्राइस असते म्हणून त्याला प्रीमियम बोलतो आपण. तर अशा किमती जर असते ती कंपनी ठरवते आणि त्याच्यावर त्यांचं बायबॅक ऑफर करते. आणि ते कोणाकडून आहे, तर आपल्या स्वतःच्याच गुंतवणूकदारांकडून. तर हे सिंपल आहे. त्याच्यात एक उदाहरण सांगू म्हणजे आपण उदाहरण बोलायचं तर कसं सांगू, समजा तुमची 10 एकर जमीन आहे स्वतःची. आणि असं झालं की काही वर्षापूर्वी तुम्हाला जाणवलं की आपण सध्या एखादा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला अजून चांगली इन्कम भेटतील. म्हणून तुम्ही काय केलं, तर तुमची 1 एकर शेती समजा एक 20-25 लाख रुपयाला विकली आणि तोच पैसा बिझनेसमध्ये गुंतवला 10 वर्षापूर्वी असं समजू आपण. आता काय झालं, 10 वर्षानंतर तुमचा बिझनेस चांगला ग्रोथमध्ये आला, तुमच्याकडे भरभक्कम पैसा आला, म्हणजे तेच 25 लाख चांगले इन्कम झाल्यामुळे काय झालं, तुमचे पैसे वाढले, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही थोड्या प्रमाणात सेटल झालाय चांगला आणि तुमच्याकडे आता पैसे आहे. पण तुम्हाला आता काय वाटू लागलं की माझी जर ती जमीन होती तर आता माझ्याकडे पैसा पण आहे, पण मला त्या जमिनीची पण गरज आहे. आता असं वाटतं की हा पैसा ठेवण्यापेक्षा मी ती जमीन घेतली तर मला पुन्हा कधीतरी त्याचा उपयोग होईल. मग तुम्ही काय केलं, ज्याच्याकडे जमीन आहे त्याला काय ऑफर दिली, तुम्ही त्यावेळी समजा 25 लाखाला घेतली, पण आजचा मार्केट रेट समजा त्या जमिनीचा 35 लाख रुपये चालू आहे. तुम्ही त्याला काय सांगितलं, बाबा चल मी तुला 40 लाख देईल, पण ही जमीन मला दे. साहजिक आहे तो खुश होईल, म्हणेल मार्केट रेटपेक्षा मला 5 लाख जास्त मिळत आहेत आणि तो तुम्हाला जमीन देईल. एक उदाहरण आहे, उदाहरण म्हणून आता सिंपल आहे. बायबॅक म्हणजे काय, तर तुमची स्वतःची म्हणजे कंपनीचे स्वतःच्या मालकीचे शेअर्स आहेत, तेच कंपनी आपल्याकडून थोड्या चढे भावाने पैसे देऊन परत घेते. आता का करते, कशासाठी करते, हे आपण पुढे पाहू. आता पाहू तर रिझन्स फॉर बायबॅक, म्हणजे बायबॅकची कारणे काय, तर बायबॅक का करत असते कंपनी, ह्याच्यामागे कंपनीचा काहीतरी प्लॅन असेल ना, किंवा आपल्याला पण त्याच्यातून काहीतरी चांगलं बघायला मिळेल किंवा चांगलं पाहायला मिळेल. तर पहिलं कारण असं असतं की गुड रिझर्वड मनी. गुड रिझर्वड मनी म्हणजे काय, तर कंपनीकडे भरभक्कम पैसा आहे, शिल्लक आहे. आणि हा पैसा कधी येणार आहे, जर कंपनीचे रिझल्ट चांगले येत आहेत. कंपनीचे रिझल्ट्समधून काय होणार आहे, तर त्यांचं रिझल्ट चांगले येतात म्हणजे काय, तर उत्पन्न वाढत जाते त्यांचं. उत्पन्न वाढत आहे त्यांचं दरवर्षी, प्रत्येक क्वार्टरला उत्पन्न वाढत जाते आणि त्याच्यामधून त्यांच्याकडे जो कॅश असते, रिझर्व्ह कॅश, ती बऱ्यापैकी चांगली साठलेली आहे. नॉट एनी अपकमिंग एक्सपान्शन प्लॅन. म्हणजे कसं असतं, कुठलीही कंपनी असली, छोटी असू द्या मोठी असू द्या, त्यांचं एक प्लॅनिंग ठरलेलं असतं की आपल्याला पुढच्या 3 वर्षात अशा अशा ठिकाणी आपण जमीन घेऊ, असं प्लॅनचं एक्सपान्शन केलं पाहिजे. आपल्याला एवढ्या प्रोडक्शनची गरज पडणार आहे, तर आपल्याला ह्या प्रोडक्शनसाठी अशा अशा ठिकाणी अजून मशिनरी आणावे लागतील किंवा आणखी काय घ्यावे लागेल, असे प्लॅन असतील. पण जर कंपनीचा असं प्लॅन असेल की आता पुढच्या 2-3 वर्षात किंवा येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये आपल्याला असे काय पैशाची जास्त गरज लागणार नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप अशा मशिनरी घ्यावी लागतील किंवा आणखी काय घ्यायला लागेल, की ज्याच्यामध्ये आपला पैसा खर्च होणार आहे. ओके. म्हणजे काय, तर अपकमिंग प्लॅन नाही, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, तो शिल्लक आहे. गुड ग्रोथ प्रॉस्पेक्ट, म्हणजे कंपनीला आपल्या स्वतःवर चांगला विश्वास आहे, कंपनीला गॅरंटी आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये अशीच प्रगती करत राहू, आपल्याकडची इन्कम वाढत राहील, आपल्याकडचा बॅलन्स पण राहील. ओके. म्हणजे कंपनीला एक स्वतःवर विश्वास असतो. शेअर व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग शेअर्स इन्क्रीजेस. आता काय होणार आहे, ह्याच्यामुळे काय होईल, जर बायबॅक जर करते कंपनी, तर ह्याच्यामुळे फायदा काय होईल बघा. जर कंपनीची व्हॅल्यू असते, जर समजा 100 शेअरची व्हॅल्यू असते, म्हणजे 100 शेअरची व्हॅल्यू जर समजा काय असेल XYZ, तर कंपनी ज्यावेळी त्यातले 10 शेअर पुन्हा मागून घेईल तेव्हा मार्केटमध्ये किती राहिले, 90 शेअर.
बरोबर ना? मग त्या 90 शेअरमध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे लोकांमध्ये. साहजिक आहे त्याचं व्हॅल्युएशन पण वाढलं जातं, की मार्केटमध्ये कमी शेअर राहिले, कंपनीने स्वतःकडे घेतले. नो नीड टू पे डिव्हिडंड. आता ह्याचं कारण काय असतं बघा, नो नीड टू डिव्हिडंड म्हणजे जर समजा कंपनीला दरवर्षी एक्झाम्पल आहे, शेअरची संख्या जास्त असते, पण एक समजा 100 शेअर आहेत XYZ कंपनीचे, तर कंपनीला 100 शेअर्सवर लोकांना डिव्हिडंड द्यायला लागतोय. बरोबर. जर कंपनीने ते 10 शेअर्स त्यातले मागून मागून घेतले लोकांकडून, म्हणजे मार्केटमध्ये राहिले 90 शेअर, तर कंपनीला डिव्हिडंड किती शेअरवर द्यायला लागणार आहे? 90 शेअरवर. 10 शेअरचं त्याचं तो वाचला. ओके. आणि जो बाकीच्यांना मिळणार आहे तो पण डिव्हिडंड त्याच्यामुळे साहजिकच वाढून मिळणार आहे. बायबॅक रिड्युसेस कंपनीज आउटस्टँडिंग शेअर्स फ्रॉम मार्केट. म्हणजे काय होतं, जर समजा एका कंपनीच्या मार्केटमध्ये 200 शेअर्स आहेत किंवा 100 शेअरचं आपण उदाहरण पाहिले, 100 शेअर्स आहेत, तर 100 शेअरमधून 10 शेअर गेले मार्केटमध्ये, राहिले 90 शेअर. सिम्पल आहे. अर्निंग्स पर शेअर इन्क्रीजेस. आता बायबॅकमुळे काय होतं, तर ईपीएस वाढतं. ईपीएस बोललं जातं त्याच्यामध्ये फंडामेंटलमध्ये. ईपीएस म्हणजे काय असतं, आता कंपनी ज्यावेळी त्यांचं कॅल्क्युलेशन काढते, जर समजा कंपनीला ह्या वर्षी एक 500 कोटीचा प्रॉफिट झाला, तर 500 कोटीच्या प्रॉफिटला कंपनी काय करते, तर त्या टोटल शेअरच्या व्हॅल्यूनं डिवाइड करते. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर कंपनीचं पर शेअर उत्पन्न निघतंय एक कॅल्क्युलेशनमध्ये. जर साहजिक आहे, जर तुम्ही 100 शेअरचं उत्पन्न समजा त्या 500 कोटीनं किंवा कुठलीही अमाऊंट आहे त्याच्यावर जर तुम्ही त्या शेअरचं उत्पन्न काढता, जसं की 100 शेअर उत्पन्न काढतोय, पण आता मार्केटमध्ये 90 शेअरच राहिले, त्यामुळे उत्पन्न डिवाइड करताना तुम्ही 90 न करणार आहे कॅल्क्युलेशन. मग साहजिक आहे 10 शेअर ऑटोमॅटिक कमी झाले, त्यामुळे उत्पन्न साहजिकच पर शेअर वाढणारच ना. जे आधी 100 न करायचं ते आता 90 न करतोय, त्यामुळे काय होतं, ईपीएस वाढतो, म्हणजे कंपनीचा फंडामेंटलमध्ये पण थोडाफार चेंजेस होतो. अजून एक कारण काय असतं ह्याच्यामध्ये बघा, बायबॅकमध्ये, तर काय काय वेळी कसं असतं, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जर प्रमोटर्सकडं किंवा कंपनीचं होल्डिंग कमी राहतं कधी कधी, आणि कंपनीने एक्सपान्शन किंवा कशासाठी लोकांना जास्त शेअर दिलेले असतात, अशा वेळी काय होतं, जर मालकाकडे शेअरची संख्या कमी किंवा कंपनीकडे शेअरची संख्या कमी आणि मार्केटमध्ये जास्त आहे, पण कधी कधी काय होतं, हे मोठे लोक असतात किंवा मोठे इन्व्हेस्टर असतात, ते टेक ओव्हरचे चान्सेस असतात, त्यामुळे ते काय करतात, थोडे 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 हळूहळू शेअर कलेक्ट करत असतात. त्यामुळे कंपनीला ह्याचा पण असा फायदा असतो की ते काय करते, मार्केटमधून आपले शेअर हळूहळू कमी करते. ओके. तर त्याचा फायदा काय होणार आहे, तर त्यांना ह्याच्यामध्ये म्हणजे एक दूरदृष्टीची संकल्पना आहे. हे काय प्रत्येक वेळेस असं होईल नाही, पण जे काय बायबॅकचे रिझन्स असतात त्याच्यामध्ये पण हे रिझन येतं की प्रिव्हेंट कॉम्पिटिशन ऑफ ओव्हरटेक, म्हणजे आपली कंपनी कोणी ओव्हरटेक करू नये किंवा आपला ह्याचा कोणी दुसरा मालक व्हायचा प्रयत्न करू नये. हे जे मोठे ऑपरेटर हे असतात, इन्व्हेस्टर्स किंवा जे प्रमोटर्स म्हणतो आपण, त्यांच्यासाठी हे महत्वाची गोष्ट असते. तर समजलं कंपनी का बायबॅक करते, साहजिक आहे, सिंपल गोष्ट आहे. आणि बायबॅक करते, आता ह्याचा पुढच्या ह्यात बघूच आपण कसं केलं जातं, पण ह्याचा आपल्यासाठी एक चांगला प्रॉस्पेक्ट आहे. एक लक्षात ठेवा, कुठलीही कंपनी बायबॅक करते म्हणजे तिचा स्वतःवर विश्वास वाढलाय, ह्याचा अर्थ आपण तो शेअर्स लॉंग टर्मसाठी पाहू शकतो, किंवा काय काय लोक शॉर्ट टर्मसाठी करतात. आता ह्याच्यातून काही लोक शॉर्ट टर्ममध्ये पण प्रॉफिट कमवतात आणि लॉंग टर्ममध्ये पण कमावणारे असतात. आता हे कसं करायचं हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. हे आपण कसं ट्रेड करतो मार्केटमध्ये हे सगळं त्याच्यावर डिपेंड राहील, की तुम्ही त्या कंपनीकडे कशा दृष्टीने बघताय. कधी कधी लोक काही काही कंपन्यांमधून शेअरमधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा बायबॅक ऑफरचा यूज करतात. म्हणजे काय, तर चढ्या भावाने किंमत मिळते तर चला, अशी व्हॅल्यू आपल्याला मिळणार नाही, तर काही काही लोक अशा वेळी त्या बायबॅकमधून शेअर विकून बाहेर पडतात आणि काय करतात, तर आपली पोझिशन मोकळी करतात. किंवा काय काय लोक काय करतात, बायबॅक आली तर खरेदी करून ठेवतात, जेणेकरून काय, तर साहजिकच कंपनी स्वतःच शेअर घेते, म्हणजे कंपनीला विश्वास आहे की एक दिवस हे वाढत राहणार आहे. आणि काय करते कंपनी, बायबॅक करते म्हणजे स्वतःचे शेअर्स आज घेणार आहे, पण फ्युचरमध्ये कधीही ते जर गरज पडली तर ते शेअर्स चढ्या भावानंच विकणार ना, मार्केटची व्हॅल्युएशन वाढलेली असेल, तर असा पण कंपनीला फायदा असतो. समजलं बायबॅकची कारणे काय त्याच्या मागते. आणि आता आपण काय पाहणार, आता ही कारणं पाहिली, पण हे कसं केलं जातं, बायबॅक कसं केलं जातं, जर तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायचं तर त्याची एक दोन पद्धत असतात सरासरी मेथड्स म्हणून आपण बायबॅकच्या. एक टेंडर ऑफर बोलली जाते आणि एक ओपन मार्केट बोलली जाते. आता ह्या दोन्ही पण पद्धती आपण पाहू. हे म्हणजे ह्या दोन्ही पद्धतीद्वारेच आपल्याला फक्त करा येतं. हे सगळं सेबीच्या अंडर होतं, कंपनीला वाटलं म्हणून नाही, तर सेबीचे सर्क्युलेशन्स असतात, त्याच्या अंडर त्यांना ऍप्लिकेशन द्यावे लागतात आणि सेबीच्या अप्रुव्हल नंतरच टेंडर ऑफर किंवा ओपन मार्केट ऑफर हे केली जाते. ह्या दोन्हीमध्ये पण त्यांची संख्या ठरलेली जाते की एवढे शेअर आम्हाला कंपनीला मार्केटमधून घ्यायचे. ओके. आता पाहू, आता टेंडर ऑफर मेथड म्हणजे काय बघा. टेंडर ऑफर मध्ये काय आहे, हे टेंडर ऑफर मध्ये काय असतं, एक कंपनी टेंडर काढते की बाबा एवढे एवढे शेअर्स आम्हाला द्यायचे, कंपनीची क्वांटिटी ठरली जाते की आम्हाला समजा आमचे 100 शेअर आहे, तर आम्हाला ह्यातले 10 शेअर्स आम्ही परत घेतोय, आम्ही अशी अशी प्राइस लोकांना देणार आहे, हे कंपनीचं ठरलं जातं. हे जे एक सर्क्युलर निघतं, हे आपल्याला नेटवरून वगैरे किंवा तुमच्या ईमेलला पण कंपनी, रजिस्टर मेलला कंपनी पाठवते.
त्याच्यानंतर काय होतं, तुम्हाला आता कसं करायचं, तर ह्यात अप्लाय करायचं टेंडर मेट. आता काय करायचं, फिल टेंडर फॉर्म रिसिव्ड ऑन रजिस्टर्ड मेल, म्हणजे तुमचा जो रजिस्टर्ड मेल आयडी असेल डीमॅटला, त्याच्यावर त्या कंपनीचं तुम्हाला टेंडर ऑफर येईल. आता हे कोणाला येणार आहे, जर तुम्ही त्या कंपनीचे काय म्हणतात त्याला, भागधारक आहात, तरच तुम्हाला मेल येणार आहे ना. एक हे गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स नाहीत, तर साहजिक तुम्हाला कंपनी विचारणार आहे का, नाही का, तर कंपनी बायबॅक ही स्वतःच्याच लोकांकडून करते. आता त्याच्यानंतर ना काय करा, तो टेंडर फॉर्म ऑनलाईन असेल तर तो त्याच्या ऑनलाईन अप्लाय करू शकता, किंवा तो ऑफलाईन घेऊन तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे सबमिट करा ऑफलाईनला, तो पण तुम्हाला तोवर पाठवेल. त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही ऑफर करू शकता. इफ नॉट रिसिव्ड मेल फ्रॉम कंपनी, फिल फॉर्म्स अवेलेबल ऑन कंपनी वेबसाईट. किंवा जर तुम्हाला मेल वगैरे आला नाही, तरी कंपनीच्या मेलवर हा फॉर्म अवेलेबल असतो, तो तुम्ही डाउनलोड करून भरू शकता आणि तुमच्या ब्रोकरकडे देऊ शकता. कंपनी टेक्स शेअर ॲज पर ॲक्सेप्टन्स रेशो फ्रॉम रिटेल इन्व्हेस्टर अँड बिग इन्व्हेस्टर्स. म्हणजे कसं असतं, कंपनीचे क्रायटेरिया ठरलेला असतो. आता कसं, इन्व्हेस्टर, रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे काय, जे छोटे छोटे गुंतवणूकदार असतात त्यांना आपण रिटेल बोलतो. तर त्यांच्याकडे काही जास्त शेअर्स नसतात, तर कंपनी एक रेशो काढते की आम्हाला रिटेल इन्व्हेस्टर्सकडनं एवढे घ्यायचे. ॲक्सेप्टन्स रेशो म्हणजे कसा असतो, जर समजा तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत, तर कंपनीने जर 50% जर ॲक्सेप्टन्स रेशो म्हणजे काय होणार, तर तुमचे 50 शेअर, निम्मे शेअर त्यातले घेतले जाणार कंपनीकडून. कळलं. आता हे चेंज पण होतं. ॲक्सेप्टन्स रेशो चेंज कधी होईल, समजा कंपनीला मार्केटमधून एक 100 शेअर्स स्वतःचे परत घ्यायचे, 100 शेअर्स परत घ्यायचे. पण मार्केटमधून जर ऍप्लिकेशन 200 शेअरसाठी आली, म्हणजे 200 लोकांनी अप्लाय केले की चला आमचे शेअर द्यायचे, त्यावेळी काय होणार, तो ऍक्सेप्टन्स रेशो कमी होईल, कारण तुम्हाला 200 लोकांकडून घ्यायचे. पण असं पण होईल की शेअर 100 घ्यायचे, पण 10 लोकांनीच ऍप्लिकेशन दिले, मग अशा वेळी ऍक्सेप्टन्स रेशो वाढणार. कळलं. म्हणजे प्रत्येक वेळीच ऍक्सेप्टन्स रेशो फिक्स नसतो, तो ऍक्च्युली तुम्ही किती ऍप्लिकेशन येतात त्याच्यावर तो डिपेंड होतो, आणि त्याच्यानुसार तो कमी जास्त पण होतो. आता त्याच्यानंतर काय असतं, बायबॅक प्राइस फिक्स असते. जे टेंडर ऑफरमध्ये बायबॅक प्राइस फिक्स असते. आता फिक्स का ठेवली जाते, तर ऍक्च्युली हे तुम्ही टेंडरद्वारे घेणार आहे, आणि बायबॅक ऑफर ही नेहमी प्रीमियममध्ये येते. म्हणजे जर समजा कंपनीचा शेअर्स आता 2,000 रुपये चालू आहे, तर कंपनी सांगेल आमची बायबॅक ऑफर ही 2300 आहे किंवा 2200 आहे. ओके. का, तर लोकांनी दिले तर पाहिजेत ना. जर तुम्ही कंपनीनं कमी शेअर्स प्राइसपेक्षा जर कमी टेंडर ऑफर काढली, तर कोण देईल का, देणारच नाही ना, कारण मार्केटमध्ये चांगला रेट चालू आहे. त्यासाठी कंपनी काय देते, तर लोकांना थोडे वाढवून देते की बाबा आम्ही ह्या प्रीमियमला हे शेअर विकते. प्रीमियम म्हणजेच काय, तर मार्केट प्राइसपेक्षा एवढी एवढी जास्त प्राइस तुम्हाला मिळेल, तुम्ही जर टेंडर ऑफरमध्ये ते शेअर्स आम्हाला दिले तर. फर्स्ट यू मस्ट हॅव शेअर्स इन युअर डीमॅट ऑन रेकॉर्ड डेट. एक लक्षात ठेवा, टेंडर ऑफर मेथडमध्ये भाग घेताय किंवा कुठल्याही बायबॅकमध्ये ऑफरमध्ये भाग घ्यायचा आहे, तर त्या कंपनीची एक रेकॉर्ड डेट दिली जाईल. XYZ जर जी डेट दिली, जर समजा महिन्याच्या 30 तारखेला त्यांनी रेकॉर्ड डेट दिली, तर त्या डेटच्या आधी तुमच्या अकाउंटमध्ये तेवढे शेअर्स पाहिजेत, किंवा शेअर्स असले तरच तुम्ही ह्या टेंडर ऑफरला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सरासरी 1 मंथ फ्रॉम रेकॉर्ड डेट, म्हणजे काय, ते रेकॉर्ड डेट पासून सांगितल्यानंतर ना तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्यात तुमचे शेअर्स अकाउंटमधून कट केले जातात. समजलं. आणि जे काय पैसे असतील तर ते तुम्हाला त्याचे मिळणार. समजलं काय याच्यामध्ये टेंडर ऑफरमध्ये. सिंपल गोष्टी द्या. टेंडर ऑफर म्हणजे कसं असतं की कंपनी फिक्स्ड प्राइसला तुमच्याकडून शेअर्स घेते, ह्यांचा रेशो ठरलेला असतो, शेअर्सची प्राइस ठरलेली असते, आणि शेअरची संख्या पण फिक्स असते की ह्या एवढ्या 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 शेअर्स घ्यायचे. आता त्याच्यानंतर एक दुसरी मेथड असते की ओपन प्राइस मेथड. जसं टेंडर मेथड आता असं बघितलं तर आपण काय बोलू शकतो, असं एल-एन-टीचे हे आलेले आहेत, बायबॅक आलेले आहेत. त्याच्यानंतर ना आपण TCSचे बघू शकतो, हे त्यांचे बायबॅक ऑफर्स आहेत. तर ह्या कशा आहेत, सगळ्या टेंडर मेथड थ्रू आलेल्या आहेत. आता दुसरी मेथड असते की ओपन मार्केट. ओपन मार्केट मेथड म्हणजे काय, तर कंपनी डायरेक्टली बायज शेअर्स फ्रॉम ओपन मार्केट ऑन ट्रेडिंग प्राइस. म्हणजे आपण जसं नॉर्मल ट्रेडिंग करतो तसंच कंपनी मार्केटमधून शेअर्स थोडे 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 घेते. पण आता ह्याच्यामध्ये बघा, मॅक्स प्राइस इज फिक्स्ड. म्हणजे काय, आता मार्केट प्राइस फिक्स असते का, नाही. तर कमी जास्त, कधी कमी जास्त होणार आहे, कधी कमी होणार आहे, कधी जास्त होणार आहे. तर कंपनी ह्याला पण सेबीकडनं अप्रुव्हल घेऊन एक सर्क्युलर काढते की कंपनी सांगते की आम्ही ओपन मार्केटमधून एवढे एवढे शेअर्स घेणार आहे. त्यांची संख्या ठरली जाते की आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या शेअरमधून आपल्याला एवढे एवढे शेअर्स घ्यायचे आहेत, आणि आमची मॅक्झिमम प्राइस ही राहील. म्हणजे समजा शेअरचा भाव जर समजा आता 2,000 रुपये चालू आहे, तर कंपनी काय सांगेल, तर आमची मॅक्झिमम आम्ही 2100 रुपयापर्यंत त्याचा बायबॅक करू. ओके. मग जरी प्राइस 1800 चालू असली तर ते 1800 पण घेणार आहे. पण जर समजा प्राइस 2100च्या पुढे गेली तर ती करत नाही, तर त्याच्या आतच राहणार आहे. एक लक्षात असू द्या.
नंबर ऑफ शेअर्स फिक्स फॉर बायबॅक. सेम दोन्हीत पण सेम आहे, ओपन मार्केटमध्ये आणि टेंडर ऑफरमध्ये पण, की शेअरची संख्या फिक्स असते, की किती शेअर्स आपल्याला मार्केटमधून घ्यायचेत आणि किती शेअर आपल्याला मार्केटमधून लोकांमधून घ्यायचे, हे सगळं फिक्स झालेलं असतं. आणि 3 मंथ्स फ्रॉम सरासरी दिल्या, हे फिक्सच नाही की 3 महिन्यात, सरासरी 3 महिन्यात घेते. कारण कसं आहे, एका दिवशी तर घेऊ शकत नाही, बरोबर आहे ना. मार्केटमध्ये जर ॲट अ टाइम एवढ्या ऑर्डर टाकल्या तर पडू शकतायत ना. तर ह्याच्यासाठी कंपनी सरासरी 1-2-3 महिन्यामध्ये थोडे 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 करत शेअर्स लोकांकडून घेते. आता ह्या 2 मेथड आहेत, हे प्रत्येकाचे क्रायटेरिया वेगळे राहतात. आणि का वगैरे, तर हे ॲक्च्युअली कंपनीवर डिपेंड राहतं की त्यांची किती शेअरची संख्या त्यांना घ्यायची. तर हे त्यासाठी त्यांनी ओपन मार्केट आणि टेंडरमधून ते घेतात. तर एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आता काही लोक म्हणतात की आमचा फायदा काय ह्याच्यामध्ये, ते आम्ही बायबॅकमध्ये कसा फायदा करून घेऊ शकतो. आता काही काही लोक त्या प्राइसला विकतात, पण ॲक्च्युली हे तुमच्यावर सर्वस्वी डिपेंड आहे की तुम्हाला ते शेअर्स विकायचे का ठेवायचे. लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह असेल तर नक्कीच ठेवलेले चांगलं बायबॅकमध्ये. का तर का कंपनीला विश्वास आहे आणि साहजिकच तुम्हाला पण ह्याच्यामध्ये फायदाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही ठेवू शकता. पण हे सर्वस्वी मार्केट कंडिशन आहे, त्या कंपनीवर पण डिपेंड असतं. काही काही कंपन्यांचे लोक शेअर्स देऊन पण टाकतात. आता ओपन मार्केट पोझिशनमध्ये बघायला गेलो तर मध्यंतरीच बऱ्यापैकी ह्या कंपन्यांनी काढलेले, जसं की आपला जस्ट डायल वगैरे ह्या कंपनी ओपन मार्केटमध्ये येतात. आणि ह्या व्हिडिओच्या खालीच मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ओपन मार्केटमध्ये किंवा टेंडर ऑफर कशा असतात, कंपनीचं सर्क्युलर कसं निघतं. एक सेबीची एक लिंक मी तुम्हाला टाकली, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही समजू शकता की कशा असतात, कसं कंपनी आपल्याला तुम्हाला ऑफर देते किंवा त्यांचा क्रायटेरिया कसा असतो, हे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. तरी मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल आणि ह्याच्यामधून तुम्हाला बायबॅक बद्दलचे जे काही कन्सेप्ट असतील ते क्लिअर व्हायला मदत होईल. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना पण शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पोहोचवायचा प्रयत्न करा. का तर मी हे व्हिडिओ फक्त मराठीतूनच बनवतोय आपल्या मराठी लोकांसाठी. त्यामुळे माझी एकच इच्छा असेल की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला त्यांच्या शंका कुशंका क्लिअर होण्यास मदत होईल. धन्यवाद मित्रांनो.